नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे. तर पॅकिंगचं काम चालू आहे. तर इकडे अर्धा किलोचे केलेत. इथं एकदा एक पॅकिंग केलेत अर्धा किलोचे. हे आपले हे असं लोणचं, गावरान पद्धतीचं माठातलं लोणचं आहे बघा. सुकं लोणचं हिरव्या पाटीचं बघू शकता. तर इकडे अर्धा किलोचे 10 केलेत. इकडे 1 किलोचे 25 पाकिट तयार केले. आपल्या ऑर्डरी आज कुरिअरला टाकायचे. तर हो काही असं 25 किलो हे पॅकिंग केले. आणि रात्री त्यांनी परत मी हे इकडं दरवाजाच्या इकडे दिसतंय का, ते वेगळंच पॅकिंग केले. पोस्टाचं जे असतं ते जास्त पॅक करावं लागतं. काल दिवसभराच्या आम्ही रात्री केल्या. इकडं असं पॅकिंग करावं लागतं. आता हे बॉक्स येतं. आता हे ह्याच्यात परत मी तो ह्याचा कागद येणार. काय असतं ते पार्सलला वेगळा कागद असतो बघा, तो कागद येतो. तर पॅकिंग चालू आहे. म्हणलं एक व्हिडिओ काढा, आपलं लोणचं कसं आहे काय ते पण दाखवा मस्तपैकी. हे एक माठ आणि थोडा अर्धा माठ, म्हणजे इकडं जे आहेत अर्धा किलोचे केलेले त्या अर्ध्या माठाचे आहेत. आणि इकडं जो आहे 25 किलो ते एका माठातले. इथं तेल वगैरे कमी असतं आपल्या लोणच्याला, आणि मसाला वगैरे पण म्हणजे असं जास्त नसतं. खार वगैरे आपलं असं फोडे वगैरे जास्त येतात, दिसत असेल तुम्हाला. आता हे डबल करायचे, पण त्याच्या अगोदरचे एक व्हिडिओ काढा म्हणलं, म्हणजे समजेल आपलं लोणचं कसं असतं काय. आणि ह्या पाऊचमध्ये महिना जरी राहिलं ना तरी लोणच्याला काय होत नाही, बघू शकता. तर हे आता पाऊच डबल ह्याच्यात टाकायचे. सिल्वरचे जे कागद आहेत ना त्यात टाकायचं, ते परत रॅपिंग करायचं, बॉक्सात टाकायचं, बॉक्स रॅपिंग करायचा, परत चिकट टेप लावायची, ॲड्रेस चिटकवायचा, आणि मग ते कुरिअरला जायला तयार. असं इतकी प्रोसेस आहे बघा त्याची. चिकट टेपचं तर बघा हे असं अख्खालं बंडल आहेत ना, एक किंवा 2 दिवसातच फिनिश होतात पार्सल. बरेच ह्या वर्षी नवीन असे तयार केले. हे असले कागद पण आणले ते इथं रॅपिंगला, तसले रॅपिंग रोल पण आणले ते इथं. म्हणजे एकही पार्सल लीक नाही झालं पाहिजे. लीक झालं की रिटर्न येतं त्याच्यामुळं. आणि मग परत कस्टमर जे असतात ते म्हणतात लेट येतं, पोचत नाही लवकर. ते काय होतं मग लीक झालं की जिथं आहे तिथून रिटर्न येतं ऑफिसला, बारामतीतून परत घरी आणायचं, घरून परत दुसरं चेंज करायचं, बॉक्स वगैरे बदलून हे करून परत कुरिअरला टाकायचं, ते परत त्यांच्या इकडं जायचं. मग त्यात टाईम निघून जातो. मग हा टाईम गेला नाही पाहिजे, आणि डबल खर्च पण होतो आहे डबल कुरिअरचा. त्याच्यामुळं करताना एकदाच नीट करतो आहे. फोन यायचं काय बंद नाही तर फोनाला. हे बघू शकता तुम्ही किती छान पॅकिंग होत आहे. आता हे कसं तर असू द्या, मस्त आपलं रफ आणि टफ पॅकिंग होतं आहे आता छानपैकी. म्हणजे सुरुवातीला एवढं समजत नव्हतं. सुरुवातीला बरेच पार्सल लीक झाले, रिटर्न आले, त्याच्यामुळं जायला पण लेट झालं. असू दे. तर आता छानपैकी पॅकिंग वगैरे. आणि मी एकटी पॅकिंग करतच नाही, हे असं पाऊच वगैरे भरून ठेवते, डबल कागदात पण टाकून ठेवते. आणि नंतर ते आल्यानंतर त्यांच्या पद्धतीने रॅपिंग वगैरे करतात, आणि मग आपला ॲड्रेस काढून चिटकवायचं काम मी करते. तर असू द्या, कसा व्हिडिओ वाटला काय सांगा. आणि बऱ्याच जणांनी लोणचं घेतले. सगळ्यांना लोणचं एवढं आवडते की विचारायचं काम नाही आहे, आवडते सगळ्यांना. एक नवीनच नाव तयार झालं. अजून माझं पहिलं बकुळा नाव होतं, आता लोणच्यावाली बकुळा नाव झालं आहे. छान वाटतं, म्हणजे कुठल्या तरी ह्याने आपलं नाव जर हे होत असेल ना, तर म्हणजे प्रत्येक जणांचं असं पेमेंट वगैरे आलं ना, तर पेमेंटच्या तिथे नाही का, म्हणजे ज्याचं असं आपलं नाव जे सेव्ह केलेलं असतं ते नाव, तर तिथं प्रत्येक जणांनी माझं अश्विनी नाव म्हणून लय थोडक्या जणांनी हे केलं आहे, सेव्ह केलेलं आहे. तर बऱ्याच जणांनी लोणचे बकुळा, लोणच्यावाली बकुळा, परत असं बारामती बकुळा लोणचे, असं बऱ्याच जणांनी नाव माझं सेव्ह केलेलं आहे. आणि मला ते वाचून असं हसायला पण येतं, आणि असं हे पण वाटतं मनाला की बाबा आपलं कुठेतरी एक असं नाव होते. ह्या वर्षी 2000 किलो विकलं, पण पुढच्या वर्षी सांगते मला 5000 किलो सुद्धा लोणचं विकायला पुरणार नाही. आत्ता सध्या फक्त 500 किलो लोणचं आपल्याकडे शिल्लक आहे 2000 किलोमधलं, आणि ते पण आता संपत आलेले. आपला स्टॉक आहे 500 किलोचा शिल्लक आहे, पण 500 किलो म्हणजे किती दिवसाचं आहे? 15 दिवसाचं लोणचं आहे आपलं 500 किलो म्हणजे.